नेरळ कर्जत रस्त्यावरील माथेरान रेल्वे फाटकावर खड्ड्यांचे अवाढव्य साम्राज्य पसरले असून रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यंत सुस्त, निर्लज्ज आणि कोडग्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता आता थेट सर्वसामान्य नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। एकीकडे चांगले आणि सुस्थितीत असलेले रस्ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून तात्काळ खोदून ठेवायचे आणि दुसरीकडे जिथे रोज शेकडो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत तिथे साधी डागडुजीही करायची नाही, असा अजब, बेजबाबदार आणि अत्यंत संतापजनक कारभार जनतेच्या पैशावर मज्जा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी चालवला असून या मुजोर आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांची लायकी काढण्याची वेळ आता स्थानिक जनतेवर आली आहे। सर्वच प्रसार माध्यमांनी या गंभीर समस्येवर सातत्याने आवाज उठवूनही कुंभकर्णी झोपेत ढाराडोर झोपलेल्या या अधिकाऱ्यांना लोकांच्या जीवाची कवडीचीही किंमत उरलेली नाही। कारण रेल्वे फाटकापाशी पडलेल्या खोल खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अजिबात अंदाज येत नाही, ज्यामुळे रोज अनेक बाईक स्वार या पाण्यात आणि चिखलात पडून गंभीर जखमी होत आहेत। लोकांच्या जीवाशी राजरोसपणे खेळणाऱ्या या निष्क्रिय प्रशासकीय यंत्रणेला आणि एसी केबिन मध्ये बसून फक्त पगार लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना आता साध्या पत्रांची आणि निवेदनांची भाषा समजणार नाही। त्यामुळे कोणताही मोठा जीवघेणा अपघात घडण्याआधी प्रशासनाने तात्काळ हे खड्डे बुजवावेत, अन्यथा संतप्त झालेले स्थानिक नागरिक या सुस्त अधिकाऱ्यांना थेट रस्त्यावर खेचून खड्ड्यात उभे केल्याशिवाय राहणार नाहीत, हाच अंतिम इशारा आहे।